दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. अंबड पोलिसांच्या स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान 2 संशयितांसह एका विधी संघर्षित बालक पोलिसाच्या ताब्यात. त्यांच्याकडून 4 दुचाकी व सोन्याचे दागिने असा 2,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अंबड पोलीस ठाण्याचे अंमलदार धनराज बागुल व उल्हास गांगुर्डे कालिका पार्क परिसरात स्टॉप अँड सर्चची कारवाई करीत असताना त्यांना एक विना नंबर प्लेट असलेली दुचाकी आढळून आली. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीधारकाला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या दुचाकीस्वाराने सदर वाहन जागेवर सोडून पळ काढला. प्रसंगी गुन्हे शोध पथकाने दुचाकी ताब्यात घेऊन तपास करीत संशयित अक्षय बोरकर वय 20 यास शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले असता बोरकर याने चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयिताकडून 4.27 ग्रॅम वजनाचे सोने व 3 मोटरसायकली हस्तगत केल्यात. तसेच दुसऱ्या एका कारवाईत गुन्हे शोध पथकाचे तुषार मते यांनी संशयित आकाश गायकवाड वय 22 याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक मोटरसायकल हस्तगत केली. अंबड पोलिसांच्या या कारवाईत एकूण 4 दुचाकी व सोन्याचे दागिने असा एकूण 2,19,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झणक सिंग घुणावत, राहुल जगझप, अनिल गाडवे, सचिन करंजे, संदीप भोरे, राकेश पाटील, दीपक निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. आणि पोलिसांना घाबरून गाडी राखून पळून गेला. सदर गाडी आपण पोलीस स्टेशनला आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा 45 नंबर इंजिनियर नंबर मोबाईल त्याचा डिटेल्स घ्यायला लागलो. तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली. तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता. तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डवरचा चेन स्नॅचर होता निकेश म्हणून, असं तो विधी संघर्षित बालक आहे. तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं DB पथकाचे PSI गुणावत व स्टाफ गेला. तर त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली, तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला. तर त्याच्याकडनं आपण जवळपास 3 मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली अंबडमध्ये चेन स्नॅचिंग केल्याचं. तर तो गुन्हा देखील आपण उघडकीस आणला. आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून, त्याला देखील आपण अटक केलेली आहे. अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता. तर त्या अंबडच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती. तर गुप्त बातमीदारामार्फत आपण त्याला अटक केलेली आहे. अशा अंबड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने 4 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो. 324चा गुन्हा आहे. आम्ही त्याला तिकडे हँडओव्हर करणार आहोत. असंच टोटल आपल्याकडे या बाईक चोरीचे आणि चेन स्नॅचिंगचे असे 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. तर याबद्दल आम्ही माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी दिलेल्या सूचनांचं जे पालन केलं त्याच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. DCP झोन 1 माननीय श्री किरण कुमार चव्हाण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. ACP श्री बारे साहेब यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि DCP झोन 2 माननीय मोनिका राऊत मॅडम वेळोवेळी आमचा रिव्ह्यू देतात, मार्गदर्शन करतात. आणि आमचे अंबड डिव्हिजनचे ACP माननीय शेखर देशमुख सर हे देखील आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर उतरून मार्गदर्शन करतात. तर हे माननीय जे CP साहेब आहेत संदीप कर्णिक साहेब यांच्या कल्पनेतनं यांच्या मार्गदर्शनातून जी स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे तर त्या स्टॉप अँड सर्च कारवाईचं एक खूप मोठं यश आहे. तर याच्या पुढे देखील आम्ही चांगलं काम करू. दक्ष पोलीस न्यूज सोबत शुभम पाटील, नाशिक.